1857च्या उठावातील प्रमुख नेतृत्व करणारे व्यक्ती, महिला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या पाठातील 1857च्या उठावातील प्रमुख नेतृत्व करणारे व्यक्ती, महिला या मालिकेमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. भारतातील इतिहासातील एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. नानासाहेब पेशवे. 1857चा उठाव हा भारताच्या इतिहासातील ब्रिटिश सत्तेविरुद्धचा एक महत्त्वाचा संघर्ष होता. या उठावात भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांतून अनेक नेत्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. दिल्लीमध्ये बहादूर शहा झफर, झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई, बिहारमध्ये कुंवर सिंग, अवधमध्ये बेगम हजरत महल आणि कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नानासाहेबांचे नाव विशेषतः कानपूरच्या संघर्षाशी जोडले जाते. ब्रिटिशांनी त्यांच्या राजकीय आणि आर्थिक हक्कांवर केलेल्या अन्यायामुळे नानासाहेबांच्या मनात ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. 1857 मध्ये हा असंतोष प्रत्यक्ष संघर्षात बदलला. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत: 1. नानासाहेब पेशवे कोण होते? 2. त्यांचे जीवन कसे होते? 3. त्यांनी कोणती कार्ये केली? 4. 1857च्या उठावात त्यांचे योगदान काय होते? 5. त्यांच्या शेवटच्या आयुष्याचे काय झाले? चला तर मग जाणून घेऊया नानासाहेब पेशवे यांच्या जीवनाचा आणि संघर्षाचा सविस्तर इतिहास. 1. नानासाहेब पेशवे यांचा परिचय. नानासाहेब पेशवे यांचे मूळ नाव धोंडूपंत होते. त्यांचा जन्म 1824 मध्ये झाला. ते दुसरे बाजीराव पेशवे यांचे दत्तक पुत्र होते. 1818 मध्ये मराठ्यांचा ब्रिटिशांशी झालेल्या संघर्षानंतर दुसरे बाजीराव पेशवे यांना पेशवेपद गमवावे लागले. त्यानंतर ते ब्रिटिशांच्या देखरेखीखाली बिठूर येथे राहू लागले. बिठूर येथे त्यांना ब्रिटिशांकडून पेन्शन मिळत होती. दुसरे बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर नानासाहेबांनी त्यांच्या वारशाचा स्वीकार केला. मात्र ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नानासाहेबांना दुसरे बाजीराव यांना मिळणारी पेन्शन पुढे देण्यास नकार दिला. नानासाहेबांनी ब्रिटिशांकडे आपल्या हक्कासाठी दाद मागितली, परंतु ब्रिटिशांनी त्यांची मागणी मान्य केली नाही. यामुळे नानासाहेबांच्या मनात ब्रिटिश सत्तेविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली. ही नाराजी पुढे 1857च्या उठावाच्या काळात ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाचे एक महत्त्वाचे कारण ठरली. 2. नानासाहेबांचे जीवन. नानासाहेबांचे बालपण आणि पुढील जीवन प्रामुख्याने बिठूर येथे गेले. बिठूर हे त्या काळात पेशव्यांच्या कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे ठिकाण होते. नानासाहेबांना मराठा राजकीय परंपरेचा आणि पेशव्यांच्या वारशाचा अभिमान होता. त्यांच्या सहवासात पुढे 1857च्या उठावातील महत्त्वाचे नेते असलेले तात्या टोपे होते. नानासाहेबांनी ब्रिटिशांशी संघर्ष करण्यापूर्वी आपल्या हक्कासाठी कायदेशीर आणि राजनैतिक मार्गाने प्रयत्न केले. त्यांच्या पेन्शनचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अझीमुल्ला खान यांना इंग्लंडला पाठवले. अझीमुल्ला खान यांनी ब्रिटिश सरकारकडे नानासाहेबांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. यामुळे नानासाहेबांचा ब्रिटिश सत्तेवरील विश्वास आणखी कमी झाला. 3. ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाची कारणे. विद्यार्थी मित्रांनो, नानासाहेबांच्या ब्रिटिशांविरुद्धच्या भूमिकेमागे केवळ एकच कारण नव्हते, त्यामागे अनेक गोष्टी होत्या. 1. पेन्शनचा प्रश्न. दुसरे बाजीराव पेशवे यांना मिळणारी पेन्शन नानासाहेबांना पुढे देण्यास ब्रिटिशांनी नकार दिला. नानासाहेबांच्या दृष्टीने हा त्यांच्या हक्काचा प्रश्न होता. 2. पेशव्यांच्या वारशाचा प्रश्न. नानासाहेब हे पेशव्यांच्या परंपरेशी जोडलेले होते. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे मराठा राजकीय सत्तेचा झालेला ऱ्हास त्यांना मान्य नव्हता. 3. ब्रिटिशांची विस्तारवादी धोरणे. ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील अनेक संस्थाने आणि प्रदेश आपल्या ताब्यात घेतले. या धोरणामुळे भारतीय राजघराणी आणि संस्थानिकांमध्ये असंतोष वाढत होता. 4. 1857 मधील व्यापक असंतोष. सैनिक, संस्थानिक, जमीनदार आणि सामान्य लोकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध विविध कारणांमुळे असंतोष निर्माण झाला होता. या व्यापक असंतोषाच्या वातावरणात नानासाहेबांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्षाची भूमिका स्वीकारली. 4. नानासाहेबांचे कार्य. नानासाहेबांचे प्रमुख कार्य म्हणजे कानपूर परिसरात ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रतिकार उभारणे आणि उठावाला राजकीय नेतृत्व देणे.
1857 मध्ये मेरठ येथे उठाव सुरू झाल्यानंतर त्याची लाट उत्तर भारतातील अनेक भागांत पसरली. दिल्लीमध्ये बहादूर शहा झफर यांना नेतृत्वाचे प्रतीक मानण्यात आले. त्याच काळात कानपूरमध्येही भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. या परिस्थितीत नानासाहेबांनी नेतृत्व स्वीकारले. त्यांनी भारतीय सैनिक आणि स्थानिक समर्थकांना संघटित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कानपूरमध्ये ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करण्यात आला. कानपूरमध्ये नानासाहेबांना तात्या टोपे आणि अझीमुल्ला खान यांसारख्या सहकाऱ्यांची साथ मिळाली. त्यामुळे कानपूर हे 1857 च्या उठावातील एक महत्त्वाचे केंद्र बनले. 1857 च्या उठावातील नानासाहेबांचे योगदान. आता आपण नानासाहेबांच्या सर्वात महत्त्वाच्या भूमिकेकडे पाहूया. कानपूरमध्ये उठावाचे नेतृत्व. 1857 च्या उठावाच्या काळात नानासाहेबांनी कानपूरमध्ये नेतृत्वाची भूमिका स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी ब्रिटिश सैन्याला आव्हान दिले. कानपूरमधील ब्रिटिश छावणीवर दबाव निर्माण करण्यात आला. काही काळासाठी कानपूरवर उठावकर्त्यांचे नियंत्रण आले. ब्रिटिश सत्तेला राजकीय आव्हान. नानासाहेब हे केवळ लष्करी नेतृत्व करणारे व्यक्ती नव्हते. त्यांनी ब्रिटिश सत्तेला राजकीय आव्हान देण्याचाही प्रयत्न केला. पेशव्यांच्या परंपरेशी आपला संबंध असल्यामुळे त्यांनी आपल्या नेतृत्वाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. यामुळे कानपूरमधील संघर्षाला केवळ सैनिक उठावाचे स्वरूप न राहता राजकीय स्वरूपही प्राप्त झाले. तात्या टोपे यांचे सहकार्य. नानासाहेबांच्या संघर्षात तात्या टोपे हे अत्यंत महत्त्वाचे सहकारी होते. तात्या टोपे हे कुशल लष्करी रणनीतिकार म्हणून ओळखले जातात. कानपूरच्या संघर्षात त्यांनी नानासाहेबांना सहकार्य केले. कानपूरनंतरही तात्या टोपे यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. अझीमुल्ला खान यांची भूमिका. अझीमुल्ला खान हे नानासाहेबांचे विश्वासू सहकारी होते. नानासाहेबांच्या पेन्शनच्या प्रश्नासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन ब्रिटिशांकडे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. 1857 च्या उठावाच्या काळातही ते नानासाहेबांच्या राजकीय कामकाजात सहभागी होते. कानपूरला महत्त्वाचे केंद्र बनवणे. 1857 च्या उठावात कानपूरचे महत्त्व वाढवण्यात नानासाहेबांच्या नेतृत्वाची मोठी भूमिका होती. दिल्ली, झाशी, लखनौ आणि बिहारप्रमाणेच कानपूर हे ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाचे महत्त्वाचे केंद्र बनले. यामुळे 1857 च्या उठावाच्या इतिहासात नानासाहेबांचे नाव विशेष महत्त्वाने घेतले जाते. कानपूरमधील संघर्ष. 1857 मध्ये कानपूरमध्ये भारतीय उठावकर्ते आणि ब्रिटिश सैन्य यांच्यात तीव्र संघर्ष झाला. नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्यावर दबाव आणण्यात आला. ब्रिटिशांना कानपूरमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही काळानंतर कानपूरवर नानासाहेबांच्या नेतृत्वाखालील उठावकर्त्यांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. परंतु ब्रिटिशांनी मोठ्या सैन्याच्या मदतीने पुन्हा कानपूरकडे मोर्चा वळवला. ब्रिटिश सैन्याने प्रतिहल्ला करून कानपूरवर पुन्हा ताबा मिळवला. या परिस्थितीत नानासाहेबांना कानपूर सोडावे लागले. नानासाहेब आणि 1857 च्या उठावाचे व्यापक महत्त्व. नानासाहेबांचे योगदान समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 1857 चा उठाव हा एका व्यक्तीचा किंवा एका प्रदेशाचा संघर्ष नव्हता. हा विविध प्रदेशांमध्ये विविध कारणांनी आणि विविध नेतृत्वाखाली उभा राहिलेला व्यापक ब्रिटिश विरोधी संघर्ष होता. या संघर्षात नानासाहेबांनी कानपूरच्या केंद्रातून नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा पेशवाईच्या राजकीय परंपरेशी संबंधित एक महत्त्वाचा घटक 1857 च्या संघर्षाशी जोडला गेला. त्यामुळे नानासाहेबांचे नाव 1857 च्या प्रमुख नेत्यांमध्ये घेतले जाते. शेवटचे आयुष्य. कानपूरवर ब्रिटिशांनी पुन्हा ताबा मिळवल्यानंतर नानासाहेबांनी ब्रिटिशांविरुद्धचा संघर्ष सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रिटिश सैन्याची ताकद वाढत गेल्यामुळे परिस्थिती त्यांच्या विरोधात गेली. नानासाहेब पुढे नेपाळच्या दिशेने गेले असे ऐतिहासिक उल्लेख आढळतात. यानंतर त्यांच्या जीवनाबद्दलची माहिती निश्चित स्वरूपात उपलब्ध नाही. त्यांचा मृत्यू नेमका कधी आणि कुठे झाला याबाबत इतिहासकारांमध्ये एकमत नाही. त्यामुळे नानासाहेबांच्या शेवटच्या आयुष्याभोवती आजही काही प्रमाणात गूढता आहे. मात्र हे निश्चित आहे की 1857 च्या संघर्षानंतर नानासाहेब ब्रिटिशांच्या हाती लागले नाही.
नौट नानासाहेबांचे ऐतिहासिक स्थान. नानासाहेब पेशवे हे 1857च्या उठावातील कानपूरचे प्रमुख नेते म्हणून इतिहासात ओळखले जातात. त्यांच्या जीवनात 3 महत्त्वाचे घटक दिसून येतात: पेशव्यांचा वारसा, ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष आणि स्वराज्याची आकांक्षा. त्यांच्या नेतृत्वाखाली कानपूरमध्ये ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान निर्माण झाले. त्यांना तात्या टोपे आणि अझीमुल्ला खान यांसारख्या सहकाऱ्यांची साथ मिळाली. जरी 1857चा उठाव अखेर ब्रिटिशांनी दडपला, तरी या संघर्षाने भारतीयांच्या मनातील ब्रिटिश विरोधी भावना अधिक स्पष्टपणे जगासमोर आणल्या. 10 निष्कर्ष. विद्यार्थी मित्रांनो, नानासाहेब पेशवे हे केवळ पेशव्यांच्या घराण्याशी संबंधित व्यक्ती नव्हते, तर 1857च्या उठावात ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे एक महत्त्वाचे नेतृत्व होते. त्यांच्या पेन्शनचा प्रश्न, ब्रिटिशांची धोरणे आणि भारतीय राजकीय स्वायत्ततेची भावना यामुळे त्यांचा ब्रिटिश सत्तेविरोधातील संघर्ष तीव्र झाला. 1857 मध्ये त्यांनी कानपूरमध्ये उठावाचे नेतृत्व केले. तात्या टोपे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष उभारला. कानपूरवरील ब्रिटिशांचा पुन्हा ताबा, त्यानंतर नानासाहेबांचा नेपाळच्या दिशेने झालेला प्रवास आणि त्यांच्या शेवटच्या आयुष्याबद्दल असलेली अनिश्चितता, या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनाला ऐतिहासिकदृष्ट्या वेगळे स्थान देतात. नानासाहेब पेशवे यांच्या जीवनातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो: अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य, आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची जिद्द आणि संकटाच्या काळात नेतृत्व करण्याची क्षमता ही इतिहास घडवणाऱ्या व्यक्तिमत्वांची खरी ओळख असते. नानासाहेब पेशवे यांचे नाव 1857च्या उठावातील प्रमुख नेतृत्व म्हणून भारतीय इतिहासात सदैव स्मरणात राहील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागांमध्ये आपण बेगम हजरत महल यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि 1857च्या उठावातील योगदान पाहणार आहोत. धन्यवाद.